आम्ही नेमकी मागणी काय केली नाही, आम्ही नेमकी मागणी काय केली आहे ऐका ना लेपर साहेब. हो हो आहे मी चौकशीला सामोरं जाणार होतो आपण. ऐका मी तुम्हाला सांगतो, आम्ही काल व्हिडिओ प्रसिद्ध केला. प्रसिद्ध करताना रवी इंगोलेंचं स्टेटमेंट काय की हे आमच्याकडं हा आलेला आहे, याची चौकशी व्हावी. चौकशी करताना तो खाजगी जर व्यवहार असेल तर तो त्यांनी सिद्ध करावा ना, हा त्यांची जबाबदारी आहे ना. त्यांनी म्हणलेलं आहे की मला त्यांनी लेखी दिलेलं आहे, लेखी वगैरे काही दिलेलं नाही. त्याला मुंबईमधनं काल त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माणसाला. तो आता मुंबईमध्ये नाही आहे, तो अज्ञात ठिकाणी आहे आणि त्याला प्रेशर करतायत की तू जर हे लिहून नाही दिलंस की हा मी दिलेलं नाही किंवा काही बोगस आहे तर तुला मी उलटं सुलटं करीन म्हणून यांचे गुंड तिकडं निघालेले आहेत. पण तोही तयारीचा माणूस आहे, तो यांना वकणार नाही, तो त्यांना वाकणार नाही, तो याचा पाठपुरावा करून शेवटपर्यंत करणार. आणि वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला सांगतो अजून एक पार्ट त्यातला, त्यांचे जे 2 नावं आहेत ना देत आहेत की 1% दिला राहुल आणि प्रशांत. राहुल त्यांना बँक थ्रू एंट्री दिली आहे, ऑफिशियल बँक थ्रू एंट्री दिलेली आहे आणि त्याची देखील आमच्याकडे माहिती आहे. कुठल्या बँकेतनं कुठल्या तारखेला किती अमाऊंट गेली त्याचं लेखी स्टेटमेंट आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की आमची पण चौकशी करा. आम्ही हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, आमची चौकशी करावी आणि चौकशीमध्ये जे सिद्ध होईल त्याप्रमाणे आम्ही जर बोगस असू, आम्ही जर खोटा हे केलं तर आम्हाला शिक्षा द्या. पण आम्ही म्हणतच नाही आहे ते बोगस नाही, ते सिद्ध करणारी यंत्रणा CID आहे, सिद्ध करणारी अँटी करप्शन आहे, सिद्ध करणारा SP आहे. म्हणून तर आम्ही उद्या त्यांच्या दारात निघालो. कोण आहे अहो नाव ऐका ना, असं काय दादा कोल्हापूरचे पत्रकार आहात आपण. पहिलं नाव आहे हा राहुल प्रशांत ते नाही ती कशाला पाहिजे आम्हाला का माहिती? आता आम्ही एवढं सगळं तुम्ही चौकशीत सांगून तुम्ही नावं दिल्या तुम्ही लगेच चौकशी पूर्ण करून शिक्षा देणार आहात. तुम्ही चौकशी आयोग आहे असं करू नका साहेब. काय आमचीच चौकशी लावायला आहे तुम्ही. मगाशी त्यांनी आरोप केले, त्यांच्याकडे माफीनामा लावला तुम्ही. हां येस. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.